नमस्कार, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तो दोस्तों, कल पहले दिन की कथा सुनी, बहुत ही आनंद मिला, बहुत खुशी हो गई। तो कल कथा के पहले दिन ही गुरुजी ने पहला पत्र मेरा उठाया और मैं स्टेज पर पहुंच गई। गुरुजी के हाथ से मुझे बेलपत्र मिली, तो मुझे बहुत ही आनंद हो रहा है, मुझे बहुत ही खुशी हो गई। तो घर से निकलते समय शिवलिंग पर एक लोटा जल चढ़ाकर बोलकर आई थी कि मेरा पत्र गुरुजी उठाए और मुझे स्टेज पर जाना है, शिवपोती को स्पर्श करके प्रणाम करना है। तो भोले बाबा ने मेरी इच्छा पूर्ण की। तो मैं बस इतना ही कहना चाहूँगी कि हर हर महादेव। तो अभी हम सुन लेते हैं ऐसे ही और भक्तों के अनुभव। तो चलो। दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव ब्रह्मांडमाया विषय कंठकाया तेने त्रिशाया लावण्य सुंदर मस्तकी माया तेतुनी जय देव जय देव जय शिव शंकरा वो स्वामी शंकरा आरती वो वाळू भारती वो वाळू तुझा गौरा जय देव जय देव जय देव जय देव जय शिव शंकरा वो स्वामी शंकरा आरती वो वाळू भारती वो वाळू तुझा गौरा जय देव जय देव। हर महादेव। कुठून आलाय तुम्ही? वैद्यनाथ परळीहून आलाय? ज्योतिर्लिंगहून आलाय? ज्योतिर्लिंगहून आला। आणि किती कथा ऐकली तुम्ही? नववी कथा आहे माझी ही, एक शिवरला ऐकली, बर वैद्यनाथ परळीला ऐकली पहिली। कथा ऐकायला कसं वाटतंय? एकदम छान छान वाटतं। बाबा महाराजांना बघितलं की एवढं होतं हे आनंद होते का? आनंद होते. महाराजांना बघितलं की बर। बाबांनी काय कृपा केले, महादेवाने काय कृपा केली तुमच्यावर? माझ्यावर खूप छान सांगितले महादेवानी मला। मी रोज एक लोटा जेल घालायला जाते, रोज कथा ऐकते महाराजाची टीव्हीवर दररोज। हा. नसेल तेव्हा मला करमत पण नाही। बर, मग आयुष्यात काय बदल घडले तुमच्या? माझ्या एकदम छान बदल आहे, फक्त माझा गुडघा दुखतोय म्हणून थोडंसं खरं आता तर त्रास। आता इथं आलायसा ना, तर इथली रज लावून घ्या। इथली पंडाल मध्ये माती तुम्ही जाताना लावून घ्या तुमच्या गुडघ्याला। खरंच बघितलं की आनंद होता, एवढं अश्रू येतात, आनंद अश्रू येतात। तुमचं प्रेम आहे ते. होईल की वाटायला। मी दवाखान्यातून आले परळीच्या गरगरच्या 25 सलाईन लावले, 65,000 बिल केले। मी तर महाराजांनी आणले मला। मी म्हणलं महाराज मला न्या। महाराजांनी आणि महादेवानी तुम्हाला बोलवून घेतलं इथं. बस मग इथं आले, रात्रभर 4ला उतरले, इथं परळीहून 9ला बसले। होय काय? बर, आणि माझ्या घरचे येऊ देत नव्हते, तरी मी विचारलं पण नाही। कोण मालक जा तुम्ही म्हणले की आईला आले। नाही दिलं तर महादेवाला बोलवायचं असते, कसं पण बोलवून घेतोय तो. मालक जा म्हणले, माझे मालक मला इन्कार करीत नाही। होय काय? वाटले चला. देत माझे मालक। हर 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 महादेव. महादेव. श्री हर हर महादेव. महादेव. हर हर महादेव. कुठून आलाय तुम्ही? रत्नागिरी रत्नागिरीहून आलाय? पहिल्यांदा आलाय काय? नाही, तिसरी कथा आहे। तिसरी कथा आहे? बर, कथा ऐकून कसं वाटतंय? छान वाटतंय, जे आपलं दुःख आहे ते बरे होतात आहे। छान वाटतंय कथा ऐकून। बर, काय अनुभव आलेत का तुम्हाला? महादेवानी काय कृपा केली महादेवाने तुमच्यावर? कृपा केली, अनुभव एक आला, 1-2 अनुभव आलाय। बोलू शकता तुमचे अनुभव? हा, म्हणजे जळगावला कथा ऐकली तेव्हा मी बोलले होते, तेव्हा माझी इच्छा आहे की घरी आमचा धंदा भाजीचा, तेव्हा मला असं टॅम्पोची घ्यायची एक इच्छा आहे। तर तेव्हा होऊ दे, टॅम्पो घेऊन तर झाली। पंडालमध्ये म्हटलं होतं इच्छा पूर्ण झाली. पंडाल मिळाला टेम्पो, हा, त्यासाठी टेम्पो धन्यवाद मिळाला. करण्यासाठी आलात तुम्ही। हर 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 महादेव। श्री शिवाय नमस्तुभ्यम। हर हर महादेव। कुठून आलाय तुम्ही? आम्ही पुण्यावरून। पुण्याहून आलाय? तर कितवी कथा आहे तुमची? दुसरी कथा आहे? बरं, कथा ऐकून कसं वाटतंय? छान वाटतंय, सगळी सुविधा छान आहे, सगळं जेवण महादेवाने काय कृपा केली आहे? काय कृपा केली महादेवानी? केली की आता हाय सुखी समाधान ठेवलंय। हे समाधान ठेवलंय? हेच कृपा आहे, सगळं सुखी राहणं हेच कृपा आहे की। कृपा झाली त्यांची तुमच्यावर? तर काय सांगू शकता तुमचे अनुभव, म्हणजे काय बदल घडलेत तुमच्या आयुष्यात? अनुभव म्हणता मला असं माझ्या छातीत धडधड होत होता, शिवरला गेल्यापासून माझं कमी झालं। कमी झालं काय? म्हणजे छातीत दुखत होतं तुम्हाला? हां. सिओरला जाऊन आल्यावर कमी झालं. कमी झालं। चला, बाबांनी आशीर्वाद दिला आराम राहण्याचा। तर आता धन्यवाद नाही. करण्यासाठी आलात का तुम्ही? हा? धन्यवाद करण्यासाठी हा. आलात बाबांना? हो, धन्यवाद. हर हर महादेव। अहिल्यानगर. अहिल्यानगरहून आलाय? हा. बर बर, कितवी कथा आहे तुमची? माझी तिसरी कथा आहे। शिवरला 3दा गेले। बर बर, कथा ऐकून कसं वाटतंय? आनंद आनंद झाला? हा, सगळा म्हणजे हातापायाला पडले होते, तर दवाखाना नाही, काय नाही। बर, तुम्हाला काय त्रास होता आणि काय बरा झाला त्रास? माझा त्रास मांडी इथून तिथून दुखत होती, आणि पडले होते। डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं,
ते कॅन्सल झालं कॅन्सल झाले काय बाबांच्या कृपेमुळं हा मग काय केलं तुम्ही पूजा पूजा बाबांच्या काही नाही आपली जे सांगितलं ती पूजा फक्त बाबा सांगत ती पूजा तांब्याभर लोटा भरून तर गुरुजी सांगतात ना शिवलिंगावर एक लोटा जल चढवायचं हा बेलपत्ता बेलपत्री चढवायची आपली पूजा केली रोज मनानं केली पूजा म्हणून बाबांनी तुमचं कष्ट हरून नाकाने घेतलं गाडी घेतली आनंदी आनंद आनंदात आहात ना चला आता कथा पण आनंदात ऐका बाबांना धन्यवाद आनंद, बोला आनंद. हर हर महादेव महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम तुमचे काय अनुभव आहेत काय माझे अनुभव सांगते हा माझी जवळजवळ ही 10वी 11वी कथा आहे 8वी 11वी कथा? 11वी पंडालमध्ये 7 दिवसाची पहिली कथा माझी परळी वैजनाथची 7 दिवस पंडालमध्ये संभाजीनगरची 7 दिवसाची कथा नाशिकची 5 दिवसाची आणि काय काय अनुभव आलेत म्हणजे बाबांनी काय काय दिले तुम्हाला बाबांनी मला नांदगावच्या कथेमध्ये माझा मुलगा स्टेट बँकेची परीक्षा दिली होती तर म्हणलं बाबा माझा मुलगा पास होऊ द्या तर माझा मुलगा स्टेट बँकेची परीक्षा पास झाला आता स्टेट बँकेत आहे माझा होय मुलगा काय? आणि आम्ही शिवभक्त आहे लिंगायत वाणी आहे आणि आमच्याकडे महादेवाचं मंदिर आहे शहाजीराजांनी त्या महादेवाची पूजा केली असं स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे आमच्याकडे नगरला बरं त्या मंदिरात तुम्ही पूजा करता का आम्ही पुजारी आहे महादेवाची बरं आणि कथा ऐकून कसं वाटलं कालची पहिल्या दिवसाची कथा आज चालू आहे आम्ही आज आलंय काय बरं बरं तरी पण कथा तुम्ही घरी ऐकता का हो रोज एका कथा सोडत नाही ताई. होय काय कथा ऐकून कसं वाटतं तुम्हाला बरं, छान वाटते समाधान वाटते समाधान वाटतंय हर समाधान. हर 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 महादेव महादेव श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम तो दोस्तों आज ये कथा का दूसरा दिन आप यहाँ पर भीड़ देख सकते हो भीड़ बढ़ती ही जा रही है श्री शिवाय नमस्तुभ्यम कुठून आलाय तुम्ही आणि वाटस पाटणहून आलाय बरं पहिली कथा आहे का तुमची 5वी कथा आहे कथा ऐकायला कसं वाटतंय छान. छान वाटते रोज जाता शिवलिंगवर जल चढवायला हो जातो बरं आणि काय अनुभव आलेत काय तुमचे हो. सांगू शकता तुमचे अनुभव थोडक्यात मला आहे ना अटक आला होता अटॅक आला होता अटक तुम्हाला? आला होता माझ्या डॉक्टरनी गॅरंटी नव्हती सांगितली डॉक्टर घेत नव्हते मला बरं. 7 दवाखाने फिरले 7व्या दवाखान्यात माझा इलाज झाला तिथं मग 3 ब्लॅक होते मग 3 मधून बाबाची कृपाचं एकच झालं होय काय हा बरं आता इथं पंडालमध्ये बसलाय ते पण आराम होईल तुमचा मग बाबाच्या कृपेने एकच झालं आणि आता स्वस्तिक आहे. व्यवस्थित. गोळ्या चालू आहे चालू आहेत काय हो. बरं बरं थोड्या दिवसात त्या गोळ्या पण बंद होतील तुमच्या अरे हर हा. हाय नमस्कार कुठून आलाय तुम्ही आम्ही श्रीरामपूरहून आलोय श्रीरामपूर श्रीरामपूर बर कितवी कथा आहे तुमची कितवी कथा ही सातवी कथा होय काय कथा ऐकून कसं वाटते तुम्हाला छान वाटलं इथं बर काय बदल झालेत काय तुमच्या आयुष्यात काय आयुष्यात बदल झालेत सांगणार काय जॉब लागला त्यांनी मनोकामना केली होती बालवाडीचा जॉब लागला त्यांच्या सुनाला माझी पण भरपूर मनोकामना झाल्या मी पण पशुपती रोध केले मी नेऊन शिवून आलेले आशा बाळास ॲडमिट करेल होय काय बर बर अनुभव चांगले आले आमच्या सुनेला सरकारी नोकरी लागली बर बर आता ठीक मी आहे 5 पंडाल कबूल केले होते हा 4था पंडाल आहे माझा होय. 1 महिन्यात माझं काम झालं बर बर तर तुमची सगळी कामं व्हायला लागल्यात जेव्हापासून कथा ऐकायला लागलाय जेव्हापासून शिवलिंगावर जल चढवा लागलाय आम्ही लिंगायतच आहे लिंगात आहे का बर बर तर अशी सेवा करत राहा बाबांची बाबा कृपा करत राहतील छान व्यवस्था ठेवली आम्हाला काहीच कमी नाही पडू दिले काहीच कमी पडू नाही दिले बाबा बाबा सगळ्यांचे बाबा सगळ्यांचं परिपूर्ण करतो पूर्ण केलं माझे चला अनुभव आहे स्वतःचे. आता आनंदाने कथा ऐका हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव कुठून आलाय तुम्ही आम्ही पुणे वाघोलीतून आलेलो आहोत आम्हाला इथून खूप छान वाटतंय जसं की आम्हाला वाटतं की म्हणजे आम्ही जी इच्छा होती आमची की आम्हाला एकदा पंडलमध्ये येऊन कथा ऐकायची होती, तर ती परिपूर्ण मी 2 दिवस काल आणि आज आले मी अपडाऊन करते पण मला प्रवासाला इतकं सुखर होते आणि इथं आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं की जे काही थकलेलं आहे ना सगळी थकान मिटून जाते खूप छान वाटतं इथे आनंद वाटतोय कथा श्रवण करण्यामध्ये सुविधा पण खूप छान केलेल्या आहेत काहीच त्रास होत नाही अपडाऊन सुद्धा करायला काही त्रास होत नाही पंडालमध्ये यायचं पण आपल्या हातात नसते जेव्हा महादेवांना बोलवायचं असते ना त्यांनीच बोलवून घेतात हर हर महादेव तर आता थोड्या वेळात कथा सुरू होईल तर चला आता आपण कथा श्रवण करूया कथेचा आनंद घेऊया तो अपने कर्म का भोग भी जम के बोलो अपने को ही भोग इसलिए शिव महापुराण की कथा कहती है कि घर के हर व्यक्ति को
1 लोटा जल शिव जी को चढ़ाना चाहिए, जिससे अपने कर्मों का भोग भगवान शंकर को